नमस्कार, मी हिमांशु लेले. गेले 4 वर्ष आपण पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन आणि निसर्ग संवादतर्फे प्लॅस्टिक जागृती चळवळ चालवतोय. प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी व्हावा आणि जे काय वापरलेलं प्लॅस्टिक आहे ते इकडे तिकडे कुठेही न पडता किंवा डेपोर नुसतंच पडून न राहता ते योग्य प्रकारे रिसायकल व्हावं यासाठी आपण गेले 4 वर्ष आपण सगळेजणच काम करतोय. ह्यामध्ये 1000पेक्षा जास्त घरं आता जोडली गेली आहेत, ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ह्याचाच एक पुढचा टप्पा म्हणून प्रायोगिक तत्वावर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतर्फे आपल्याला प्रभाग क्रमांक 4 म्हणजे वॉर्ड क्रमांक 4 जो आहे मिरजेमधला, तर तिथं पायलट प्रोजेक्ट एक करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आणि त्यामध्ये काय असेल तर प्रत्येक शनिवार प्लॅस्टिकचा वार, म्हणजे प्रत्येक शनिवारी जी महापालिकेची घंटागाडी फिरणार आहे त्याला प्लॅस्टिक संकलनासाठी वेगळा बोध बांधला जाईल. आपला एक स्वयंसेवकसुद्धा त्या गाडीसोबत असणार आहे, त्यांची माणसं देखील असणार आहेत आणि त्यामध्ये वेगळं प्लॅस्टिक गोळा होईल. ते गोळा झालेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावायची जबाबदारी देखील आपलीच आहे. त्यामुळे ते खात्रीशीररित्या रिसायकल होईल. आपल्याला फक्त त्या पूर्ण वॉर्डमधल्या सगळ्या लोकांपर्यंत जनजागृती करून लोकांना प्लॅस्टिकचे धोके समजावून सांगायचे. प्लॅस्टिक का वेगळं तुम्ही ठेवलं पाहिजे, ते का गरजेचं आहे आणि ते रिसायकल होणं का गरजेचं आहे हे त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कामामध्ये आम्हाला तुम्हा सर्वांची स्वयंसेवक म्हणून गरज आहे, मदत हवी आहे. ह्यामध्ये हा 3 महिन्याचा म्हणून आपल्याला प्रोजेक्ट मिळाला आहे, पायलट प्रोजेक्ट म्हणून. हा जर यशस्वी झाला तर हाच उपक्रम, हाच प्रोजेक्ट प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याला राबवता येईल आणि आपलं जे स्वप्न आहे की आपल्या भागातल्या प्लॅस्टिकची व्यवस्थित विल्हेवाट लागावी, ते स्वप्न आपलं पूर्ण होईल. त्यामुळे मी सर्वांना मनापासून आवाहन, कळकळीची विनंती करतो की ज्यांना कुणाला वेळ देणं शक्य असेल, आठवड्यातला थोडा वेळ असेल, दिवसभरातला थोडा वेळ असेल आणि तुम्ही कुठलेही असाल, सांगली, मिरज, विश्रामबाग, तर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल ह्या कामामध्ये मदत करण्याची, त्यांनी मला कृपया फोन करावा किंवा मला वैयक्तिक व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालेल. धन्यवाद.